विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मिशन ताई माई अक्का सुरू केलंय। महिला वोट बँकेवर शिवसेनेनं विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली। महिलांसाठी सुरू केलेल्या योजना घराघरात नेऊन मतपेढी पक्की करण्याचा शिवसेनेचा हेतू आहे। विधानसभा निवडणुकीकरता शिवसेनेनं मिशन ताई माई अक्का सुरू केलंय। जास्तीत जास्त महिलांना शिवसेनेकडे आकर्षित करण्याकरता शिवसेनेनं राज्यातल्या घराघरात जाण्याचा निर्धार केलाय। त्यानुसार सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या योजना घराघरात पोहोचवण्याकरता मोठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे। महिलांना एसटी तिकिटात 50% सवलत, महिलांसाठी दरवर्षी 3 गॅस सिलेंडर, लाडकी बहीण योजनेतून प्रतिमाह 1500 रुपये, लेक लाडकी योजनेतून 1,01,000 रुपये अशा योजनांच्या प्रचार आणि प्रसारावर शिवसेनेकडून भर दिला जातोय। त्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे देखील घेण्यात येणार आहेत। जिकडे जिकडे महिलांना त्यांचं सशक्तीकरण करायला पाहिजे अशा योजना आणल्या। त्यानंतर लेक लाडकी योजना आली। लेक लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीला मिळणार आहेत की जेणेकरून तिच्या शिक्षणाची तरतूद थेट सरकार उचलत आहे। शिवसेनेच्या या रणनीतीवर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल, पण मी असं बोलणार नाही। तर त्यांचा अपमान, त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे बरं का। हे जी फौज आहे, मग शब्द वापरला नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतायत। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी त्याच शब्दात उत्तर दिलंय। ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते। मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाहीये। मला काय म्हणायचंय, ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे पक्का। मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान सरकार विरोधात नकारात्मक वातावरण होतं, पण शिवराज सिंग चौहान सरकारनं महिलांकरता आकर्षक योजना आणल्यानं त्यांना मोठा जनाधार मिळालाय। हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात यशस्वी होईल का हे पाहावं लागेल। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।